नमस्कार बहिणींनो आणि भावांनो, रँक सूत्रा या यूट्यूब चॅनलवरती सर्व बहिणींचे आणि भावांचे मनापासून खूप स्वागत। आज आपण एक नवीन अपडेटसोबत नवीन माहिती घेऊन आलो आहोत। तर चला तर मग लगेच पाहण्यासाठी सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस लॉग इन केल्यानंतर जर पेंडिंग म्हणजे प्रलंबित किंवा डिसअप्रूव्ड नामंजूर दिसत असेल तर महिलांनी घाबरू जाण्याचे कारण नाही। अर्ज मंजूर करून घेण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। 1 नंबर स्टेप, स्टेटस पेंडिंग प्रलंबित दिसत असल्यास काय करावे। पेंडिंग स्टेटसचा अर्थ असा आहे की तुमचा अर्ज अजून नाकारला गेलेला नाही, तो केवळ तपासणीच्या प्रक्रियेत आहे। वेट फॉर स्क्रुटिनी। अर्ज मंजुरीची प्रक्रिया स्थानिक पातळीवरून अंगणवाडी सेविका सुरू होऊन तालुका समितीपर्यंत 3 टप्प्यांत चालते। जर तुम्ही अलीकडेच फॉर्म भरला असेल किंवा त्यात काही दुरुस्ती केली असेल तर काही दिवस प्रतीक्षा करा। बँक खाते तपासा। अनेकदा बँक खाते आधारशी लिंक नसल्यास प्रशासन अर्ज पेंडिंगवर ठेवते, त्यामुळे तुमचे बँक खाते DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी ॲक्टिव्ह असल्याची खात्री करून घ्या। अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा। जर तुमचा अर्ज खूप दिवसांपासून पेंडिंग असेल तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती प्रत्यक्ष तपासा। त्यांच्याकडे प्रलंबित अर्जांची यादी आणि कारणे उपलब्ध असतात। स्टेटस अप्रूव्ड किंवा रिजेक्टेड नामंजूर दिसल्यास काय करावे। जर तुमच्या अर्जावर डिसअप्रूव्ड असे लाल अक्षरात लिहिले असेल तर याचा अर्थ अर्जात काहीतरी चूक झाली आहे, ती पुन्हा मंजूर करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी। नामंजूर होण्याचे कारण शोधा। नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा। अप्लाइड ॲप्लिकेशन्समध्ये गेल्यावर तुमच्या अर्जाच्या खाली रिझन म्हणजे नामंजूर करण्याचे कारण लिहिलेले दिसेल। उदाहरणार्थ बँक पासबुक अस्पष्ट आहे, रेशन कार्डवर नाव नाही इत्यादी। आता दुरुस्त करा म्हणजे एडिट करा। एडिट पर्यायावर क्लिक करा। अर्जाच्या समोर दिलेल्या पेन्सिलच्या चिन्हावर एडिट बटनवर क्लिक करा। जर ॲपवर एडिटचा पर्याय दिसत नसेल तर तुमचे गुगल प्ले स्टोअरवरून ॲप अपडेट करून घ्या। माहिती आणि कागदपत्रे सुधारा। ज्या कागदपत्रामुळे अर्ज नाकारला होता ते कागदपत्र स्पष्टपणे पुन्हा अपलोड करा। जर उत्पन्नाच्या दाखल्यामुळे अर्ज नाकारला असेल तर तुम्ही त्याऐवजी कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड अपलोड करू शकता। अर्ज पुन्हा सबमिट करा म्हणजे रिसबमिट करा। सर्व माहिती अचूक भरल्यानंतर हमीपत्र टिक करा आणि मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून फॉर्म पुन्हा सबमिट करा। ऑनलाईन एडिट होत नसल्यास ऑफलाईन उपाय। तुमच्या व्हिडिओमध्ये महिला प्रेक्षकांना हा सर्वात महत्त्वाचा सल्ला द्या। बहिणींनो, जर सर्व्हरच्या त्रासामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला मोबाईलवर फॉर्म एडिट किंवा दुरुस्त करता येत नसेल तर वेळ वाया घालवू नका। तुमच्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि हमीपत्र घेऊन थेट तुमच्या भागातील अंगणवाडी केंद्र, सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयातील लाडकी बहीण योजना लक्षात घ्या किंवा कक्षात जा, जिथे सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत तुमचा फॉर्म बॅक एंडवरून त्वरित दुरुस्त करून मंजूर केला जाईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।